कसं असतं ना, काही गोष्टी आपण कितीही लांब ठेवल्यात तरी त्या लांब जात नसतात. ब्लॉगिंग माझ्यासाठी तसलंच काहीतरी आहे. हाय एव्हरीवन. खरं तर हा व्हिडिओ बनवताना मलाच आज थोडंसं वेगळं वाटतं आहे, कारण साधारणपणे 2 वर्षांनंतर मी स्वतःच कॅमेऱ्यासमोर आलेली आहे. 2 वर्ष खरंच खूप मोठा काळ आहे ना. एकेकाळी रोज कॅमेरा हातात घ्यायचे, शूट करायचे, एडिटिंग करायचे आणि तो एक छोटे छोटे मोमेंट मी तुमच्यासोबत रोज शेअर करत होते. कितीतरी छोट्या छोट्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत आणि अचानक एके दिवशी ते सगळं थांबलं आहे. ब्लॉगिंग का बंद केली याचं काही स्पेसिफिक कारण नाही आहे. कधी परिस्थिती होती, कधी वेळ नव्हता, तर कधी मनाची तयारीही नव्हती ब्लॉग करण्यासाठी. खरं सांगायचं तर कधी कधी स्वतःसाठी वेळच उरला नाही. पण मात्र या सर्व काळात एक मात्र नेहमी लक्षात होती की आपल्याला पुन्हा नवीन ब्लॉगिंग सुरू करायची आहे. खूप वेळा कॅमेरा काढायचा विचार केला, पण मनात विचार यायचा की आपले व्हिडिओ लोक बघतील का? आता 2 वर्ष झाली आहेत, लोकांना आपले व्हिडिओज आवडतील का? आणि त्यानंतर मग ऑकवर्ड होईल का? खूप दिवसांनी आपण सुरुवात करतोय तर ऑकवर्ड होईल का? असे वेगवेगळे विचार मनात खोळवत राहायचे आणि त्यामुळे मग व्हिडिओ शूटिंग म्हणजे ब्लॉग काढण्यासाठी वेळ पुढे ढकलत गेले मी. पण एक दिवस म्हटले की लोकांचा विचार करत बसले की आपल्या मनातलं कधी स्वप्न पूर्ण होणार नाही. म्हणून म्हटले चल पुन्हा एकदा सुरुवात करूया. सगळं परफेक्ट असण्याची गरज नाही, सगळं आधीसारखं असण्याचीही गरज नाही, फक्त सुरुवात करणं महत्त्वाचं असं म्हटलं आणि आज सुरुवात केली व्हिडिओ बनवायला. म्हणून आजचा हा व्हिडिओ हा फक्त एक ब्लॉग नाही आहे, तर माझ्यासाठी कमबॅक आहे. तर 2 वर्षापूर्वी जिथून माझा ब्लॉग बंद झाला होता तिथून नाही, तर मी आज जिथे आहे तिथून नव्याने सुरुवात करणार आहे. आणि जर तुम्ही माझे जुने व्ह्यूवर्स असाल तर खरंच थँक्यू. तुमच्यापैकी किती लोक मला आठवत असतील माहीत नाही, पण जर तुम्ही माझा हा व्हिडिओ बघत असाल तर वेलकम बॅक टू माय लाईफ. आणि ज्यांनी मला कधी सोडले नाही, माझे व्हिडिओज बघितले, मेसेजेस केले, कधी तुम्ही ब्लॉग सुरू करणार आहात, अशा तुम्हा सगळ्यांना माझे मनापासून धन्यवाद. कदाचित मी प्रत्येकाला रिप्लाय करू शकले नसेल, पण मी ते मेसेजेस देखील विसरलेले नाही आहे अजून. आता पुढे तुम्ही म्हणाल की आता पुढे काय, तर पुढे मला एवढं काही परफेक्ट दाखवायचं नाही आहे. तर माझी रोजची साधी डेली रुटीन दाखवणार आहे, जसं की कुकिंग असणार, शॉपिंग असणार, घरातले कामं असतील. तर ह्या छोटे छोटे मोमेंट मी तुमच्यासोबत रोजच्या रोज डेली शेअर करणार आहे. आणि कधी काहीही स्पेशल नसले तरी पण कॅमेरा ऑन करायचा आणि तुमच्यासोबत जेही काही असेल, माझे मागील 2 वर्षासोबत काही घडले असेल त्या गोष्टी शेअर करणार आहे मी. तर मला असं वाटतं की आपल्या आयुष्यातले जे छोटे छोटे मोमेंट असतात ना, ते नंतर आपले मोठ्या आठवणी बनत जातात. 2 वर्षानंतर कॅमेरासमोर येते, थोडंसं ऑकवर्ड होतं आहे, पण घ्या थोडं ॲडजस्ट करून. हळूहळू होईल सवय. कदाचित तुम्हालाही नंतरून जाणवेल की हो, हीच आपली जुनी मृणालिनी परत आली आहे. मला माहीत नाही हा नवीन प्रवास किती सुंदर असेल, किती नवीन लोक माझ्यासोबत जोडले जातील किंवा कोण माझ्यासोबत शेवटपर्यंत असणार आहे. पण एवढं नक्की आहे की ह्या वेळेस मी घाई करणार नाही आहे, तर मनापासून जगणार आहे. म्हणून जर तुम्हाला माझ्यासोबत हा प्रवास सुरू करायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये वेलकम बॅक द्या. हे फक्त माझ्यासाठी एक कमेंट नसेल, तर माझ्यासाठी कदाचित अपेक्षेपेक्षा खूप जास्त मोटिवेशन असणार आहे. चला तर मग 2 वर्षांचा ब्रेक झाला आहे, आता पुन्हा थांबायचं नाही, आता नव्याने सुरुवात करूया आणि मनाने तीच मृणालिनी असणार आहे. चला तर मग आता भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.